विरोधी पक्षनेता पदाचा वाद आता अधिक गडद होत चाललाय। यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सरकारने याबाबत काय ठरवलंय हे त्यांनी सांगितलं। नाही काय आहे हे बघा, काल याच्या बाबतीत जेव्हा चहापानाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर माननीय मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या बाबतीत सरकारची भूमिका आपल्या माध्यमांसमोर स्पष्ट केलेली आहे की मुळात तर हा प्रश्न मान्य म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांच्या अखत्यारीमधला आहे। विधानसभेतला निर्णय घेण्याचा अधिकार मान्य विधानसभा अध्यक्ष महोदयांचा आहे आणि विधान परिषदेतला निर्णय घेण्याचा अधिकार मान्य विधान परिषद सभापती महोदयांचा आहे। त्यामुळं ते आणि त्या दोघांनी सांगितले की योग्य वेळी निर्णय या बाबतीतला होईल। विरोधी पक्ष नेता नसला म्हणून विरोधी पक्षाच्या बोलण्यावर बंधनं मर्यादा येत नाहीत ना। आम्ही पाहिले विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये दोन्ही पीठासीन अधिकारी भरपूर संधी विरोधी पक्षाच्या सर्व सन्मान्य सदस्यांना बोलायला देतात। त्यामुळे त्यांनी बोलावं, त्यांचे प्रश्न मांडावेत, सरकारच्या संदर्भामध्ये त्यांची काय भूमिका असेल ती मांडावी। सरकारच्या बाजूने त्याला उत्तर देईल। विरोधी पक्ष नेता नाही म्हणजे त्याला बोलता येणार नाही असं बिलकुल नाही, ते बोलू शकतात।